बसेस आलेले उभे राहतील, कुठं नाही सांगत तुम्ही बोलतो तसं करतो, 100 कोटी रुपये खर्च करेल, पण असं मोरगावचं करून लागतील. पण मोरगावकरांनी साथ दिली तर तुझं काय साथ नाही त्याच्यावर काय जाते, जसं असेल ते त्याला कळते. तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यामुळे प्रसंग वेगवेगळे येत आहेत. आता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. आता भाताचं नुकसान झालं, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुन्हा आम्हाला आता पंचनामे करावे लागत आहेत. तो 32,000चा आकडा आता 40,000 कोटीवर झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय, योजना देतोय, इन्सेंटिव्ह देतोय. त्याच्यामध्ये या सगळ्या देताना 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते. काल आम्हाला शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होतं, त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना. शेवटी सगळ्या नेते मंडळींना, राजू शेट्टी असतील, वामनराव चटप असतील, अजित नवले असतील, आमचे अनेक सहकारी जे नेते, मला वाटतं महादेव जानकर असतील, खूप जण आम्ही बसलो होतो. त्या सगळ्यांनी चर्चा करून आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा काय ते आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकतात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा महाआयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू. लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा. त्याच्यामुळे जग शब्द ते करताना आज काही 1000 कोटी रुपये लागणार आहेत पण त्याला त्या बँकेवर पण परिणाम झाला. लोक भरायलाच तयार नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस सोमेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे ऊस घालायला लागला. त्याला वाटतं इकडे ऊस घाला की ती आपलं कापतील, त्यापेक्षा दुसरीकडे घाला. मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचं, हे आमच्या चेअरमनचा दोष नाही, माळेगावच्या पण चेअरमनचा दोष नाही, छत्रपतीच्या पण नाही. आपल्याला यंदा जे जे कारखान्याला घालतील त्यांना ऐच्छिक ठेवा. त्याचं कर्ज वसूल करायचं ते ऐच्छिक ठेवा. तर माझे शेतकरी त्यांच्या कारखान्यात घालतील. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती तर करू शकतो. तर तेवढी आमची विनंती ऐका. मागे एकदा आपण केलं होतं, मला सांगा कसं आहे 2020 काही पैसा दिलेला आहे. थोडस मला तेवढं त्या मी तुमचा पुन्हा जूनच्या आत कसं जेवढं काही करता येईल तेवढं करीन. पण या पद्धतीने मग तर आता इथं का ऊस घाला, ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसं काही करू नका. या पद्धतीने मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक, जिल्हा परिषद, राज्य सरकार, डीपीडीसी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी करेल. पण सारखीच मदत नाही, काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. या प्रकारे आपण पुढे जाऊ. आता मगाशी काही बाबतीमध्ये लोकांच्या अपेक्षा फार आहेत. आज मी तिकडे गणित अंगण सुरू करताना जाताना ही काय ऍडव्हान्स जाहीर करतो, मी काही ऍडव्हान्स जाहीर करणार नाही. कारण अजून आम्ही अमित शहा साहेबांना मध्ये भेटलो. अमित शहा साहेबांचं म्हणणं चालू रिकव्हरी बघून तुम्ही हे पाठी द्या आणि काहींचं म्हणणं गेल्या वर्षीची रिकव्हरी बघून हे पाठी द्या. त्याच्यात तफावत आहे. तो निर्णय मला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल. राजू शेट्टीचं त्याच्याबद्दल वेगळं मत आहे. काल मी त्यांच्याशी त्याबद्दल बोललो. बरोबर आहे. मी 3285 परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला स्पष्ट सांगतो, कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निवडून आणायचो, चेअरमन करायचो, व्हाईस चेअरमन करायचो, सदस्य करायचो. पण आता मी चेअरमन आहे एका कारखान्यात. त्याच्यामुळे मला आणखी खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.